राधे, अहो अहो काय झालं? इतक्या दिवसांनी काय काम काढलं? चल माझ्या बरोबर. कुठे? तुला उभी करायचे. अहो मी उभीच आहे की. तसं नाही ग, तुला निवडणुकीला उभी करायचे. अहो पण मला काय कळतंय राजकारणातलं. पण मला कळतंय ना. चल बस, निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे. हां हां थांबा, मी भाऊ आणि सासूबाईंना सांगून येते, त्यांच्या पाया पडून येते. ए, मला विरोधकांसमोर वाकणार उमेदवार नको आहे. त्यांच्या पुढे वागायचं असेल, माझ्या नावाचं कुंकू लावायचं नाही. अहो हे काय अभद्र बोलताय? लोकांचा धाबो दणलाय आता. आता एकच लक्ष, ग्रामपंचायतीत आपला पक्ष. अहो भाऊ, असं शांत बसून कसं चालेल? मग काय करू सांग ना. मास्तर तू तरी समजव भाऊ ना. मी काय समजू? आता माझं कोण ऐकणार? गावानी मला वाईट टाकलेलं आहे. मास्तर, अशाने ते संतरामचा पॅनल आहे ना, बिनविरोधात निवडून येईल. नाही निवडून येणार. आपण त्यांच्या विरुद्ध पॅनल उभं करू. कसं शक्य आहे? लोक आपल्या जीवाला तरी घाबरतात किंवा त्याने फेकलेल्या पैशापुढे लोटांगण तरी घालतात. आता सरपंच महिलांसाठी राखीव आहे कळल्यावर यांनी आपल्या बायकोला उभं केलं. आता तिच्या पदराडून हा राजकारण करणार आहे. जुने सगळे पंच फोडले हरामखोरानं. त्या गणपत आणि नळकंठला उभं केलं. आता त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार? हा, मी उभी राहणार भाऊ. मी निवडणूक लढवणार आणि तुम्ही सुद्धा. तुम्ही सगळे साथ द्याल ना मला? नमस्कार साहेब. नमस्कार. मी माझ्या पॅनलचा फॉर्म भरायला आलोय. ही माझी बायको राधा. नमस्कार. फॉर्म भरायचे काय सोपच करा असतील ते. हा. हे घ्या, इथे सही करा. एक मिनिट हा. हे घ्या. कर सही कर इथे. दुसरा कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही अजून, तेव्हा तुमचंच पॅनल बिनविरोध निवडून येणार. अभिनंदन संतराम साहेब. धन्यवाद. आम्ही अर्ज भरायला आलोय. विजय आपल्याच वेळेचा होणार. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची फौज असताना मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझे सुद्धा नाक्या नाक्यावर बसते बसते प्रचाराचा नारळ फोडायचा, धुला उडून द्यायचा. वहिनी, आपला पराभव निश्चित आहे. पराभवाच्या भीतीने कधीच लढाई अर्धवट सोडून पळायचं नसतं रामभाऊजी. ती जिंकण्याच्या जिद्दीनेच लढायची असते शेवटापर्यंत. तसे आपण लढणार आहोत अगदी शेवटापर्यंत. पण आता निवडणुका जवळ येत आहेत. हाती खरायला आपल्या
चला 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 चला, आता आपल्याला आईला मतदान करायचं की नाही शनू? बघ आपली आई निवडून येईल. ते बघ आई, बघ आई कुठे आहे बघ. आले आले, आले, आपलं आले. बरं आलं का? या 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 या. बरं आपण तर मतदान करायला अजून खूप लहान आहोत, है की नाही? आपण मोठं झाल्यावर नक्की मतदान करायचं. तुला माहितीये, तू मतदान करेपर्यंत या देशातलं घाणेरडं राजकारण नक्कीच संपलं असेल. हे सगळं तुझ्यामुळे होतंय गायत्री. तू मास्तरला कधी असं हातबल बसलेलं पाहिलंयस? या पहाडासारख्या बाईच्या डोळ्यात कधी अश्रू पाहिलेस? तू तू इथे येईपर्यंत हे दोघं सुखात होते. तू निघून जा इथून, हे गाव सोडून जा. आधीच तुझ्या बापानं आम्हाला शिवपुरातून हाकललंय आणि आता तुझ्यामुळे आम्हाला हे देखील गाव सोडावं लागेल. निघ तू, निघ. रामभाऊजी काय बोलताय तुम्ही? हे ह्या सगळ्या ताईचा काय दोष? हे बघा, काहीही झालं तरी ती आमच्या सोबतच राहणार, तो हक्क आहे तिचा. तुम्ही आधी शांत व्हा ना. मला माफ करा वहिनी. माझा तोल गेला. तो संताराम तिकडे प्रचाराचा धुरळा उडवतोय, सभा भरवतोय, आणि आपली लोक इथे थकून हरू बसलेली मला पाहवत नाहीयेत. आज सभा कुठे आहे रामभाऊजी? शाळेच्या पटांगणात. माझ्या बंधू भगिनींनो, मला सत्तेचा मोह नाहीये. मला गावचा विकास हवाय, अगदी सर्वांगीण विकास. म्हणून तुम्ही या नव्या फळीतल्या उमेदवारांना निवडून देणार आहात. या गावचे जुने सरपंच माझे वडील मला अतिशय वंदनीय येते, पण त्यांच्या एखाद्या कठपुतलीप्रमाणे वापर त्या मास्तरने केलाय, जो अतिशय कपटी आणि बदफैली आहे. अहो, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. आम्ही काही नाही बोललो, पण आता बोलणार. आधी आमच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा, असं मी त्यांना चॅलेंज देतो. त्यांना गावाने वाईट टाकलं, त्या मास्तरची बायको आपली उमेदवारी जाहीर करते. माझे भोळेसाम वडील, माझी सरपंच, त्यांना आपल्या विरोधात उभी करते. तुम्ही त्यांना निवडून देणार काय? त्यांना मतदान करणार तुम्ही? मी 2 शब्द बोलू? तुमच्याकडे आहे काही बोलण्यासारखं? मंडळी, विरोधकांसारखी आपली मनोवृत्ती कोती नाहीये. आपण आपल्या व्यासपीठावरून विरोधकांना सुद्धा बोलू देतो. तेव्हा ऐका त्यांची मुक्ताफळं. या. नमस्कार. माझ्या माय भगिनींनो, वडीलधाऱ्यांनो आणि बंधूंनो, इथे मी हात जोडून हीच विनंती करायला आली आहे की मला निवडून देऊ नका. निवडणूक लढायची माझी लायकी नाही. अहो, मास्तरकीच्या तुटपुंज्या पगारावर मी सुद्धा कसाबसा माझ्या संसाराचा गाडा रेटतेय, अगदी तुमच्या आमच्यासारखाच. मला हा सगळा निवडणुकीचा खर्च कसा काय झेपणार? खरं तर मी संताराम साहेबांची खूप आभारी आहे की त्यांनी मला 2 शब्द बोलायची संधी दिली. सारा दोष माझाच आहे, मग त्याची शिक्षा तुम्ही मास्तरांना का देणार? ही गायत्री, जिला तुम्ही सगळ्यांनी वेडी ठरवली, ती वेडी नाहीये. त्यांचा गुन्हा फक्त एकच झाला, त्यांनी वेड्यासारखं प्रेम केलं एकमेकांवर. सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती दोघांनी. तिच्या जन्मदात्याला
या समाजातली आपली प्रतिष्ठा आणि जात जास्त महत्वाची वाटली. त्यालाही प्रेम बघवलं नाही. जिवंतपणे आपल्या पोटच्या सख्या मुलीचं पिंडदान केलं त्यांनी. आणि गायत्री पोटुशी असतानाच ज्या स्त्रीवर सतत अन्याय झालाय अशा आपल्याला जर आम्ही वाऱ्यावर सोडलं तर ते तुम्हाला आवडेल? माझ्या बाळाला घेऊन उभी असलेली अभागी गायत्री ही वेडी नाहीये. आणि ती जर का वेडी आहे असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण त्यासाठी फक्त एकच करा. घरी गेल्यावर आपल्या नवऱ्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवून त्याला फक्त एकच प्रश्न विचारा की तो तुमच्याशी एकनिष्ठ आहे का. जर का त्याचा हात थरथरला नाही किंवा त्यांनी तुमच्या डोक्यावर हात काढून घेतला नाही तर तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच. अहो, संस्कृतीची संस्कारांची खरी शिल्पकार स्त्रीच असते. तीच देत असते आकार पिढ्यानपिढ्या. म्हणूनच म्हणते स्वतःतली शक्ती ओळखा. माणसं पारखायला शिका. मला निवडून देऊ नका हेच सांगायला मी इथे आली. मास्तरांसारख्या देव माणसाला शेंदूर पुसून दगड बनवलेलं मी नाही पाहू शकत. मी आणि माझे कुटुंबीय आम्ही हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच मला निवडून देऊ नका. तुम्ही मतदार राजे आहात. गावाच्या उत्कर्षासाठी निष्ठावान, निस्पृह आणि दूरदृष्टी असलेल्या माणसाची गरज आहे हे काय मी तुम्हाला सांगायला हवं? मतदार येडा खोळा असतो रे. तो इथून नाही, इथून विचार करतो. सगळ्यांना कळजलाच हात घातला. मग आता करायचं काय? हिसाब बराबर करायचा. तिनं मतदाराच्या काळजाला हात घातला, मी जानकीच्या काळजाला हात घालणार. जानकीच्या वडमावरच खाऊ घालणार. माझा हक्क तो कसा असेल? मीही नाही पाहू शकत जानकी. जानकीच्या कुटुंबात माझं स्थान काय? गाव सोडू आणि कुठे जाऊ? माझं आहे तरी कोण? ताई, 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 मानव, मानव. अरे कोण आहेस तू? माझं बाळ दे. सोड माझ्या बाळाला. सोड माझ्या बाळाला. कोण आहेस तू? सोड माझ्या बाळाला. माझं बाळ दे. संताराम, तू नीच चांडाळा, दे माझ्या बाळाला. तुला बाळ बाई आहे ना? हो तू या बाळाची मोठी आहे ना? हो. संताराम, हे बघ, या बाळाशी काय वैर आहे तुझं? माझं बाळ दे मला. नाही, पण ह्याच्या आई बापाशी तर आहे. म्हणजे जे काय करायचं ते आई बापाशी कर. माझं बाळ दे. नुसतं गाव सोडून जमणार नाही, उमेदवारी मागायला पाहिजे. नाही,
ती उमेदवारी पण मागे घेणार नाही आणि हे गाव पण सोडणार नाही. माझं बाळ दे मला. संताराम, संताराम, माझं बाळ दे. माझं बाळ. संताराम, निमुळपणे माझ्या बाळाला ठेव आणि चालता होईत ना. नाहीतर दगडात घालीन तुझ्या टाळक्यात. बघून घे तुम्हाला. हा नुसता ट्रेलर होता, पुन्हा पिक्चर अजून बाकी आहे. उमेदवारी मागणी घेतली ना, वाजत गाजत गावाच्या बाहेर काढीन. मतदानाच्या काळाला हात घालता काय? हे बघ काळीस, संताराम, कधी पण दिन पाय. माझं बाळ. ताई, ताई, गायत्री, गायत्री, गायत्री. तरी मी तुला सांगत होतो बाळाला त्या वेडीच्या हातात देऊ नको म्हणून. बाळाला काही झालं ना तर तुला पण वेड लागणार. आता सांग काय करू? तुम्ही आधी शांत व्हा. काही होणार नाही आपल्या बाळाला. बाळाची मोठी आई आहे त्याच्याबरोबर. जानकी, 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 जानकी. कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस बाळाला घेऊन? तुला किती वेळा सांगितलं असं घर सोडून जाऊ नको म्हणून. मग का वागते असं? अगं जानकीकडे बघ. बघ काय अवस्था झाली आहे तिची. तुझ्यामुळे ना जगणं कठीण झालंय. तू जा इकडनं, म्हणजे तुला तुझ्या मनासारखं वागता येईल. जा बाई जा, हात जोडतो मी. मानव, का ओरडताय तुम्ही ताईला? मला माफ करा मानव. मी रागवले नाहीये तुमच्यावर. एक वेळ मी हे घर सोडून जाईन, पण ताई नाही जाणार. तुमच्या प्रेमावर पहिला अधिकार तिचाच आहे. सगळ्यांनी तिच्यावर अन्यायच केलाय. मी नाही तो होऊ देणार, आणि तुम्ही करू नका. समजून घ्या तिला. माझी शपथ आहे तुम्हाला. जा बाई जा, हात जोडतो मी. आज एवढ्या पणत्या का लावतेस? कुठला सण वगैरे आहे का आज? नाही, या घरातला अंधार दूर करायचा आहे मला जानकी. तू शिकवलंस ना मला. अंधारात लावलेला एक दिवा आधार देतो जगण्याला. जानकी, तू मला जगण्याची उर्मी दिलीस.
प्रेम दिलंस. तुझं बाळही माझ्या पदरात टाकलंस. अख्खं आयुष्य उजळून निघालं बघ. आणि आता तुझं घर, तुझा संसार अंधारात नाही पाहू शकत मी. माझं घर? अगं ताई, आता हे सगळं तुझंही आहे. चल आज चल. खरंच हे घर माझं आहे. कसं आहे ना जानकी, मास्तरांच्या नावाने कुंकू लावणार तू, मास्तरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार तू, मास्तरांची बायको म्हणून गावात मिरवणार तू, सभेत त्यांच्या नावाने फुशारक्या मारणार तूच. तो हक्क तू मला कधी दिलास नाही ना? अगं एक खोटारडी आणि भंपक बाई आहेस तू. ताई, अगं काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलतेय. मला तुझी सवत म्हणवतेस ना? मग मास्तरांच्या नावाचं कुंकू लावतेस मला? त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात? मतदारांच्या काळजाला हात घालण्यासाठी मात्र माझा कठपुतलीसारखा वापर केलास तू. माणुसकीच्या मोठ्या भुशारक्या मारतेस ना? पण प्रत्यक्षात तू इथे संतरांसारखी हलकट बाई आहेस. आतल्या गाठीची पक्की राजकारणी. नाही ताई, मी राजकारणी नाही असं नको का बोलूस तू. तुला मी आत्ताच्या आत्ता कुंकू लावते. तू इथेच थांब, तू इथेच थांब, मी आले. ताई, ताई, कुठे गेलीस ग तू? आता मी कुठे शोधू तुला? माझा शोध घेऊ नकोस जानकी. माझ्यावर विश्वास नाहीये का ग ताई तुझा? मास्तरांना मी काय उत्तर देऊ? सांग मास्तरांना, त्रिवेणी संगमात गंगा यमुना नदीचे प्रवाह दिसतात, पण सरस्वती नदी लुप्त होते. हे घर तुझंच आहे ग ताई. बाळ, मास्तर सुद्धा. तू परत ये ग. जानकी, मास्तरांना तुझ्या हुशारीची आणि प्रेमाची गरज आहे, माझ्या वेडाची नाही. मला क्षमा कर. तुला न सांगताच निघाले. सांगितलं असतं तर शपथ घालून अडवलं असतंस. माझी शपथ आहे तुला ताई. तू परत ये. तुझ्या घरी, तुझ्या बाळाकडे, तुझ्या मास्तरांकडे. आता ते शक्य नाही. मास्तरांची काळजी घे, सांभाळ त्यांना. त्यांच्या कुंकवाची, मंगळसूत्राची प्रतिष्ठा राख. बाळ मोठा झाल्यावर त्याला सांग, त्याला आणखी एक आई होती, मोठी आई. मास्तर, 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 हा, आलो आलो. मास्तर, राम, काय झालं? हा, का ओरडतोयस? मास्तर, गायत्री, हा हा, कुठे आहे गायत्री? गायत्रीने आत्महत्या केली. ताई, ताई.
ए गंगाराम, ए गंगाराम, गंगाराम दार उघड. अरे कोणीतरी दार उघडा रे. ए पांडुबा, पांडुबा, पांडुबा दार उघड. दगडू, ए दगडू, अरे बाहेर आहे दगडू. अरे गायत्री गेली, अरे 4 खांदेकरी हवे दगडू. अरे दार उघडा रे. अरे कोणीतरी दार उघडा. अरे गायत्री गेली रे. अरे गावानी माणूस की सोडली का रे. अरे बाहेर या रे. मेल्यानंतर तरी खांदे द्यायला या. प्रेतयात्रेला गावातले कुणीच येणार नाही. आपण इनमीन 3 माणसं. तरीही माझ्या ताईची प्रेतयात्रा निघणार. तिची अखेरची इच्छा मी पूर्ण करणार. सुवासिनीचं लेणं लिहूनच ताई या घराबाहेर पडणार. नशिबी तरीही सुवास
कुठे झाले? हा, तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ आहात? मग मला कोणताही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्यामुळे, तुमच्या राजकारणामुळे एका अबलेला आपला जीव द्यावा लागला. आता माझी शक्ती मी ओळखलीये, माणसं पारखायलाही शिकलीये. जानकीला मी एकटं पडून देणार नाही. थांब सुनबाई, मीही येते तुझ्या बरोबर. मीही तुझ्या सासऱ्याला एकटं पडू देणार नाही. गायत्री, या बागी बापाला माफ कर, माफ कर. तुझ्यावर कसे मारू पोरी. स्वतःच्या पोरीवर अन्याय केला मी, पण तू तिला प्रेम दिलंस, आधार दिलास. कन्यादानाचं पुण्य माझ्या पदरात नाही पडलं, कारण ठरलो मी. पण तू तुझ्या कुंकवाचं दान देऊन तिची इच्छा पूर्ण केलीस. ती मास्तरची होती आणि मास्तरची होऊन सुवासिनी बनून गेली. आता तिचा आत्मा नाही तळमळत राहणार. शांतपणे ती आता आनंदात विलीन होऊन जाईल. गायत्री, माफ कर पुरे, माफ कर. मास्तर, गायत्री गेली त्यावेळेला त्या वडाच्या झाडाखाली हे गाठोडं सापडलं. मानव, मी तुमचीच बायको म्हणून मरणार. मानव, मानव, मी तुमचंच कुंकू लावणार. मानव, गायत्री,
ताई, मी तुला वचन देते, मी सांभाळीन मास्तरांना आणि बाळालाही. तुझ्या या सवतीच्या कुंकवाची प्रतिष्ठा मी राखीन. हे तुझं कुंकू.